पोलिसांनी राबवले ऑपरेशन ऑल आउट. ऑपरेशन ऑल आउट मध्ये 7,235 वाहनांची तपासणी. शहरात 192 ठिकाणी शोध मोहीम सुरू. सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश. आतापर्यंत 537 नागरिक अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले. यामध्ये 9 सनदी अधिकाऱ्यांचा समावेश. मुंबईत रेल्वे स्थानकांवर 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलीस सज्ज. ज्योतिबा मंदिर आज दुपारी 4 पर्यंत दर्शनासाठी बंद. चैत्र यात्रेनंतर ज्योतिबा मंदिरात पाकाळणीची धांदल. दुपारपर्यंत ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद. सातारा जिल्ह्यात हिंगणगावची भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार. भिल्लाचे सोंग ही अनोखी परंपरा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज. गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात येणार होल्डिंग झोन. प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कोकण रेल्वेची कडक मोहीम. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 23.10 कोटी रुपयांचा दंड वसूल. आयएमसी प्रकल्पाला कावीर ग्रामस्थांचा विरोध. काम थांबवण्याचे आदेश डावलून प्रकल्पाचं काम सुरू. तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसांना केराची टोपली. नवी मुंबईच्या ऐरोलीत तब्बल 24 तास वीज गायब. उकाड्याने नागरिक हैराण. महावितरणाच्या या कारभारावर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. 17 कोटी भारतीयांची गरिबी हटवण्यात यश. 10 वर्षात भारतातील नोकऱ्यांमध्येही वाढ. जागतिक बँकेच्या अहवालातून आकडेवारी समोर. ग्रामीण शहरी गरिबीतील फरक 7.7% कमी. नांदेड महापालिका क्षेत्रातील नालेसफाईला सुरुवात. यांत्रिक पद्धत वापरून ही सफाई पावसाळ्याआधीच पूर्ण केली जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांची माहिती. अबीर गुलाल चित्रपटाची गाणी युट्यूबवरून हटवली. अबीर गुलाल चित्रपटावर भारतात बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय. एप्रिल अखेर राज्यातील हवामानात मोठे बदल. विदर्भात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. विदर्भातील 7 जिल्ह्यांना अलर्ट तर उर्वरित भागात प्रचंड तापमान वाढीची शक्यता. पानशेत वरसगाव धरणातील गाळ काढा. गाळ काढल्याने धरणाची साठवण क्षमता वाढते. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना. सांगलीच्या मिरज शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा. चंद्रपूरमध्ये बंदिस्त वाघ बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वनविभाग सतर्क. ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वन्यजीवांवर नियमित नजर. बेस्टचा प्रवास दुपटीने महागला. किमान तिकीट भाडे 10 रुपये होणार. पासही महागणार. पुणे विमानतळावर उडान कॅफे उपहारगृह सुरू. विमानतळावर 10 रुपयात चहा तर 20 रुपयात कॉफी. वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार उद्घाटन. पनवेलमध्ये महानगरपालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे भव्य उद्घाटन. आशिष शेलारांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन पार. पाण्याचा अपव्यय कराल तर दंडात्मक कारवाई होईल. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जारी केले आदेश. कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 11 गोवंशीय गायींची सुटका. बीडच्या पाटोदा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. पालघरमध्ये भूकंपाचे धक्के. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7:23 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर.
कचरा डेपोमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि धुराचं साम्राज्य पसरत असून नागरिकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतंय। कचरा डेपो इतरत्र ठिकाणी हलवा या मागणीसाठी महाविकास आघाडीकडून आमरण उपोषण। ज्वारीच्या दरात प्रति किलो 15 रुपयांची घट। घाऊक बाजारात ज्वारीला प्रतिवारीनुसार 30 ते 58 रुपये दर। पुणे मार्केट यार्डात 15 ट्रक ज्वारीची आवक। बीडच्या केश तालुक्यात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस। अनेक ठिकाणी झाडे कोसळली। फळझाडांचंही मोठं नुकसान। नांदेडमध्ये बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। शेतकऱ्यांनी पीक वाचवण्यासाठी पिकावर केली महागडी औषध फवारणी। हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होणार। परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय होणार। तक्रारीसाठी संपर्क क्रमांक दिला जाणार। केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळाला बॉम्बची धमकी। आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी। विमानतळावर चौकशी सुरू तर सुरक्षा वाढवली। सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावात शेकडो मासे मृतावस्थेत। भाविकांना माशांच्या दुर्गंधीचा त्रास। दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान। अंजली दमानियांकडून निर्दोष मुक्ततेला आव्हान। मुंबई हायकोर्टात आज होणार सुनावणी। शिधापत्रिका धारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत अंतिम मुदत। धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया करणं बंधनकारक। धाराशिव शहरावर आणखी किती अन्याय करणार? महाविकास आघाडीकडून बॅनरबाजी करत सत्ताधाऱ्यांना सवाल। सिल्लोडमध्ये हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी विशेष लसीकरण मोहीम। माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न। नाशिकमध्ये काँग्रेसच्या संविधान सद्भावना मार्चचं आयोजन। उद्या दुपारी 4 वाजता हुतात्मा स्मारकापासून निघणार मार्च। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत होणार। नांदेडमध्ये वाढत्या उष्णतेमुळे उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकांना फटका। भाजीपाला पिके पिवळी पडून पिकांचं नुकसान असल्याने शेतकरी आर्थिक संकटात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांच्यामध्ये आज हाय प्रोफाईल बैठक। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार। राजनाथ सिंग आणि मोदींच्या बैठकीकडे देशाचं लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांना मोठा दिलासा। 2023-24 मध्ये वारी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत होणार। सर्व पालखी संस्थांना मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची माहिती देण्याचं आवाहन। शहर विकास आराखडा रद्द होणार नाही। शहराच्या विकासासाठी आराखडा फायदेशीर। रत्नागिरीचे आमदार किरण सामंतांचं ठाम मत। सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र। देशभरात हजारो पाकिस्तानी आले कुठून? हल्ल्यानंतर सरकारला पाकिस्तानी नागरिक आठवले। देशाच्या सुरक्षेशी मोठा खेळ। सोलापूर बाजार समितीची निवडणूक। बाजार समिती निवडणुकीची आज मतमोजणी। कल्याण शेट्टी आणि देशमुखांची प्रतिष्ठा पणाला। तहव्वूर राणाची एनआयए कोठडी आज संपणार। तहव्वूर राणा हा 26/11 हल्ल्यातील मास्टरमाइंड। तहव्वूर राणाच्या एनआयए कोठडीचा शेवटचा दिवस। एल्फिन्स्टन पुलाचा तिढा सुटणार। पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध। आज MMRDA प्रशासनासोबत स्थानिकांची महत्त्वाची बैठक। सीमा ओलांडलेला BSF जवान अद्यापही पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। 4 दिवसांनंतरही सुटका नाहीच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।